विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार विजयी झालेले आहेत। भाजपचे पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके हे पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच विजयी झाले। सदाभाऊ खोत दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये विजयी झाले। शिंदेंच्या शिवसेनेचे कृपाल तुमाने आणि भावना गवळी या सुद्धा पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये विजयी झाल्या। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे सुद्धा पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये विजयी झाले। तर या विधान परिषद निकालाची वैशिष्ट्ये आपण बघूयात। काँग्रेसची एकूण 8 मतं फुटल्याची चर्चा आहे। महायुतीचे हिरो देवेंद्र फडणवीसच आहेत। 2 वर्षांनंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय वरचष्मा या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आला। शरद पवारांना अजित पवारांचं एकही मत फोडता आलेलं नाहीये। उद्धव ठाकरेंना शिंदे यांचं एकही मत फोडता आलं नाही। भाजपचे तरुण चेहरे विधान परिषदेमध्ये दिसणार आहेत। पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन या निमित्तानं झालं। 5 वर्षांनंतर त्या आमदार झालेल्या आहेत। अमित गोरखे यांच्या रूपानं मातंग समाजातील तरुण चेहरा विधान परिषदेमध्ये पोहोचलाय। योगेश टिळेकर यांच्या माध्यमामधून माळी समाजाला नेतृत्व मिळालं। सदाभाऊ खोत यांच्या रूपामध्ये शेतकरी आणि चळवळीमध्ये कार्यकर्ता पुन्हा एकदा आमदार झालेला आहे। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध